मित्रांनो, कथेला सुरुवात करण्याअगोदर या कथेचा पहिला भाग या व्हिडिओच्या आधी पोस्ट केला आहे, तो पाहायला विसरू नका. तर चला मग सुरू करूया. रुपालीने माझी साथ तेव्हा दिली जेव्हा मला वाटलं की मी पूर्णपणे कोसळलो आहे. जेव्हा मला वाटलं की आता कोणीही माझा आधार राहणार नाही. तिने चांगल्या वाईट प्रत्येक काळात माझी साथ दिली आणि मला योग्य अयोग्य ओळखण्यास मदत केली. माझ्या मुलांचं संगोपनही आदर्श होतं. तिचे गुण गायला बसलो तर कधीच संपणार नाहीत. ती खरोखरच एक उत्तम गृहिणी ठरली. माझ्या आयुष्यात तिच्यासारखी दुसरी कोणी असू शकत नाही. जेव्हा डॉक्टरांनी आईला पूर्ण बेड रेस्ट सांगितला तेव्हा रुपालीने सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या. मी तिला म्हणालो होतो की तुझ्या मदतीसाठी मी एक नर्स ठेवतो, पण तिने ताबडतोब नकार दिला आणि म्हणाली की घरातील वृद्धांना आजार झाला तर त्यांना इतरांच्या हवाली करू नये. उलट ही एक सेवेची संधी असते, जी पूर्णपणे निभावली पाहिजे. ही ईश्वराची देणगी आहे. ज्याच्या पायाखाली स्वर्ग आहे, तिचं हे बोलणं ऐकून मला तिच्यावर खूप प्रेम आलं. याच काळात तिला दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद मिळाला. पण तिने हा आनंद बाजूला ठेवून माझ्या आईची खूप सेवा केली. आईने आपल्या अंतिम क्षणी तिला खूप आशीर्वाद दिले आणि म्हटलं की तू तुझ्या सद्गुणांनी या घराला स्वर्ग बनवलंस. देव तुला स्वर्गात जागा देऊ आणि तुझे स्वागत करो. या आशीर्वादावर मी कधीकधी हसून आईला म्हणायचो, आई, तू आतापासून माझ्या बायकोला मरणाची आशीर्वाद देत आहेस का? तेव्हा रुपाली मला टोकायची आणि म्हणायची, असं बोलू नका. वृद्धांच्या आशीर्वादातच खूपच रहस्य दडलेलं असतात. त्यांना आशीर्वाद देऊ द्या. जर त्यांचा आशीर्वाद मला लागला तर माझ्या जीवनाचं सोनं होईल. आईचं मन तिच्याकडे लागलं होतं आणि त्या अंतिम काळात बहुतेक वेळ तिच्या जवळच बसून रुपाली गप्पा मारायची. मी मुलगा असूनही जितकी सेवा करू शकलो नाही, तितकी एक सून म्हणून रुपालीने केली होती. आईच्या मृत्यूनंतर सर्वात जास्त रडणारी तीच होती आणि सर्वात जास्त धक्काही तिला बसला होता. कारण आईची तिला सवय झाली होती. मला सुद्धा माझ्या आईबरोबर राहण्याची आणि तिच्याशी बोलण्याची सवय झाली होती. पण आता अचानक तिचं या जगातून निघून जाणं माझ्यासाठी खूपच मोठा धक्का होता. घरात पूर्णपणे शांतता पसरली. माझी पत्नी ही बहुतेक वेळा शांत आणि गंभीर राहू लागली. मी तिला धीर दिला आणि दिलासाही दिला आणि सांगितलं की सर्व काही ठीक होईल. आईच्या मृत्यूचा तिच्यावर खोल परिणाम झाला होता. याच काळात आमच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. माझी मुलगी. आमच्या मुलीच्या आगमनाने तिचं लक्ष मुलीकडेच राहू लागलं आणि मी याचं आभार मानले नाही तर आईच्या जाण्याने रुपाली नेहमीच उदास राहायची. तिला अशी शांत पाहून मला स्वतःला आतून लाज वाटायची. मुलीच्या आगमनाने तिच्या आयुष्यात तर व्यस्तता वाढली आणि ती मुलांच्या संगोपनात पूर्णपणे रमू लागली. दिवसामागून दिवस जात राहिले. आमची मुलं मोठी झाली आणि मी माझ्या नोकरीत पुढे जाऊन एका चांगल्या पदावर पोचलो. पगारही चांगलाच वाढला होता. मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिकवलं. माझी पत्नी रुपालीने प्रत्येक जबाबदारी स्वतः सांभाळली आणि ती माझ्यासाठी एक उत्तम पत्नी ठरली. पण काही काळापासून मी पाहत होतो की लग्नाची 30 वर्षे पूर्ण झाल्यावर ती अचानकच खूपच शांत शांत राहू लागली होती. आमच्या लग्नाचा 30वा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही काळानंतर ती नेहमी कुठेतरी हरवलेली असायची आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरंगताना दिसत असायचे. मुलांनीही मला याबद्दल सांगितलं होतं. एके दिवशी मी आमच्या खोलीत गेलो. तिथे ती बेडवर शांत बसली होती. मी तिचा हात हातात घेतला आणि अत्यंत प्रेमाने तिला विचारलं, रुपा, नक्की काय झालंय? आपल्या आयुष्यात तर एकमेकांशी अगदी जोडलेलं माझं तुझ्याशिवाय राहणं आणि तुझं माझ्याशिवाय राहणं अशक्य आहे. मग अचानक तू इतकी उदास आणि शांत शांत का राहू लागलीस? तुला माहीत आहे की घरातील प्रत्येकाला तुझी किती सवय झाली आहे. तुझ्याशिवाय राहण्याची कल्पनाही कोणीच करू शकत नाही. आता तू सांग, अशा तुझ्या शांत राहण्यामुळे काय होईल? याचा परिणाम संपूर्ण घरावर होईल, विशेषतः आपल्या मुलांवर. माझं बोलणं ऐकून काही क्षण ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली. नंतर मान झटकून हसली आणि म्हणाली, काही नाही हो, फक्त हा विचार करते की मी जर या घरात नसेल तर घर कसं चालेल. तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो आणि कुठेतरी मला धक्काही बसला की ती अशा गोष्टी का करत आहे.
ती फक्त मला एवढीच म्हणाली की वेळ आली की सगळं काही समजेल. मला वाटलं की मी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तिच्यावर टाकली आहे. म्हणून मी मुलांकडून परवानगी घेऊन तिला 8 दिवस फिरायला नेण्यास प्लॅन आखला. पण जसा तिने माझा प्लॅन ऐकला तसं ती रागावली आणि म्हणाली, "माझ्या परवानगीशिवाय तुम्ही हा निर्णय कसा घेऊ शकता? मी तुमच्याबरोबर कुठेही जाणार नाही." त्याचबरोबर तिने माझ्यासमोर एक अशी मागणी केली की ती ऐकून ना फक्त मी तर माझी मुलंही चकित झाली. आम्ही सर्व तिच्याकडे रिकाम्या नजरांनी पाहू लागलो. तीही आम्हाला पाहून रडू लागली. तिची मागणीच काहीशी विचित्र होती. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत आश्चर्यचकित झालो होतो. मी तिला विचारलं, "रुपा, तू जे हे बोलते आहेस ते खरं आहे का?" ती पुन्हा तेच बोलली. म्हणाली की लग्नाच्या 30 वर्षात मी खूप त्याग केला आहे. आता मला माझं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे. मी तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक सुख दिलं, प्रत्येक वेळी तुमची साथ दिली. आता फक्त एक शेवटची इच्छा आहे किंवा समजा की ही तुमच्याबरोबर घालवलेल्या वेळेची एक भेटवस्तू आहे, जी मला तुमच्याकडून घ्यायची आहे. मला तुमच्याकडून घटस्फोट हवा आहे." हे ऐकून मी तिथेच थांबलो आणि खाली गुडघ्यांवर बसलो. निर्विकारपणे तिच्याकडे पाहत राहिलो आणि म्हणालो, "रुपाली, तू शुद्धीत आहेस का? हे तू काय बोलत आहेस?" तिने आपले अश्रू पुसले आणि म्हणाली, "हो, मी पूर्ण शुद्धीत आहे. मी आता तुमच्यासोबत राहू माझं आयुष्य आणखी बरबाद करू शकत नाही. आयुष्याच्या सुखावर माझा काहीच हक्क नाही का? मी माझं संपूर्ण आयुष्य प्रथम तुमच्यासाठी, नंतर तुमच्या आईसाठी आणि नंतर मुलांसाठी वेचलं आहे. माझं स्वतंत्र अस्तित्वच उरलं नाही. आता मला माझ्यासाठी जगायचं आहे आणि यासाठी आवश्यक आहे की मी तुमच्यापासून दूर जावं." मी उभा राहिलो आणि पुढे झालो आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो, "तुझी तब्येत ठीक नाहीये. रुपा, मी तुला औषध आणून देतो. जर तू डिप्रेशनमध्ये असशील तर मी पूर्ण मदत करेल. पण स्वतःला माझ्यापासून अशा प्रकारे दूर करू नकोस." "रुपाली, मुलं आता मोठी झाली आहेत. मुलांना नेहमी आई-वडिलांची गरज असते. तू असा विचार तरी कसा केलास?" तिने स्वतःला माझ्यापासून दूर केलं आणि म्हणाली, "जेव्हा मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी घालवलं, तेव्हा सगळं ठीक होतं. आता जेव्हा मी माझ्यासाठी काही मागते आहे, तेव्हा तुम्हाला वाईट वाटत आहे? माझ्या त्यागाचा हाच बदला मिळाला का?" मला 3 दिवस ती माझ्याकडे वारंवार हीच मागणी करत राहिली आणि मी त्या 3 दिवसात स्वतःला जणू निखाऱ्यावर चाललोय असं अनुभवत होतो. मला समजत नव्हतं की ती असं का करत आहे. तिला कारण विचारलं तर ती म्हणाली, "फक्त कारण माझ्यात आणि देवाच्यात आहे. मी इथे राहू इच्छित नाही. मग तुम्ही मला का बळजबरी करत आहात?" तिला जगाचे भय दाखवले. समाज काय बोलेल हे सुद्धा सांगितलं. मी म्हणालो की "विचार कर रुपा, लोक काय म्हणतील? लग्नाच्या 30 वर्षांनंतर घटस्फोटाचं काय कारण असू शकतं? लोक तुझ्यावर चारित्र्यावर बोट उठवतील. जर माझ्याबद्दल तुला काही तक्रार असेल तर मला सांग. मी ती दूर करेन. पण अशा प्रकारे माझ्यापासून दूर होऊ नकोस." तिचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून माझा मेंदू सुन्न झाला. जर मी त्यावेळी नीट लक्ष दिलं असतं तर मला समजलं असतं की ती पूर्वीपेक्षा खूपच कमकुवत झाली होती. तिच्या डोळ्याखाली खोल काळी वर्तुळं पडली होती. ती नेहमी डोक्यावर पदर घेऊन राहत असे आणि माहीत नाही का दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. जर मी तिच्या शब्दांपेक्षा तिच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित मला अंदाज आला असता. माझ्या मुलांनीही माझे लक्ष याकडे वेधलं होतं. पण मी फक्त तिला रोखण्याचा प्रयत्न करत राहिलो. मी तिला थांबवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत राहिलो. इतकं की तिच्या पाया पडलो. पण तिने हे बोलून मला मागे हटवलं की हे माझं आयुष्य आहे आणि मीच त्याचा निर्णय घेणार आहे. मी कुणाच्या भावनिक ब्लॅकमेलिंगमध्ये येणार नाही. मी तेच करेन जे माझं मन इच्छित आहे. तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. जर या 2 दिवसात तुम्ही मला घटस्फोट दिला नाही तर मी स्वतः कोर्टात जाईन." तिचे हे शब्द ऐकताच असं वाटलं की कोणीतरी माझी आत्मा चोरून नेली आहे. शेवटी मी 2 दिवसात तिला घटस्फोट दिला. ती शांतपणे आपलं सामान बांधून निघून गेली. मी फक्त तिला जाताना बघत राहिलो आणि काहीच करू शकलो नाही. फक्त डोळ्यातून अश्रू पडत राहिले. मुलं सुद्धा मला मिठी मारून खूप रडली. म्हणाली की "पप्पा, तुम्ही हे काय केलंत? मम्मीला स्वतःपासून का दूर केलंत? तुम्ही असं नव्हतं करायला हवं होतं." मुलं खूप अस्वस्थ झाली होती. 3 दिवसानंतर ती पुन्हा आपल्या अभ्यासात रमली.
पण माझी अवस्था अशी होती की जणू कोणीतरी माझ्या शरीराला जखमांनी भरून टाकलंय आणि त्यावर मीठ चोळत आहे. क्षणोक्षणी हृदयात जळजळ होत होती. माझे दिवस रात्री आता जागरण अवस्थेत जाऊ लागल्या. ऑफिसमध्येही माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. तसेही माझ्या सेवानिवृत्तीत काहीच महिने बाकी राहिले होते. माझी इच्छा नव्हती की शेवटच्या काळात काहीतरी असं घडावं की ज्यामुळे माझ्या रिटायरमेंटवर आणि पेन्शनवर परिणाम होईल. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. आनंद संपला होता. रुपालीच्या जाण्याने जणू सगळं संपून गेलं होतं. मी तिच्या मागे गेलो नाही आणि वाट पाहत राहिलो की कदाचित ती आपल्या निर्णयावर पश्चात्ताप करेल. पण मला काय माहिती होतं की पश्चात्ताप करायला तर मला लागणार होतं. पूर्ण एक आठवडा संपला आहे. एके दिवशी मी थकून भागून ऑफिसमधून घरी आलो तेव्हा मुलं मला मिठी मारून रडू लागली. म्हणाली की पप्पा, मम्मी देवाघरी गेले. ही बातमी ऐकताच माझा श्वासच थांबला. मी ताबडतोब अंत्यसंस्काराकडे धावलो. मुलंही माझ्यासोबत होती. तिथे पोचल्यावर लोक तिच्या कौतुकात गर्क होते. हरिनामाचा जप चालू होता. हे सगळं ऐकून मला शंका आली. हे कसं शक्य आहे? मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. तिच्या वियोगाने माझं हृदय दुखत होतं. जणू कोणीतरी माझ्या हृदयाचे हजारो तुकडे केले होते. पण माझ्या मनात ही शंकाही होती की एका पत्नीला घटस्फोट देऊन नाराज करणाऱ्या आणि पतीची अवहेलना करणाऱ्या स्त्रीचं लोक इतकं कौतुक का करतायत? अचानक मी रुपालीचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी पाऊल टाकलं. तेवढ्यात तिच्या वहिनीने माझ्या हातात एक कागद ठेवला. माझी नजर रुपालीच्या चेहऱ्यावर पडली. तो पूर्णपणे प्रकाशाने चमकत होता. तिचा चेहरा खूपच चमकदार आणि शांत दिसत होता. जसं मी तो कागद उघडून वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यात लिहिलं होतं की माझे प्रिय, अहो, आयुष्यातले एक कडवट सत्य मला आजच समजलं. ते इतके वेदनादायी आहे की इच्छा असूनही मी नाकारू शकत नाही. डॉक्टरांनी मला अशा एका आजाराबद्दल सांगितलंय जो व्हायरस सारखा पसरतो आणि मानवी शरीराला भयानकरित्या भागतो. हा आजार दर 100 पैकी एकाला होतो आणि ज्याला होतो त्याचं संपूर्ण आयुष्य त्याच्या चपेटीत येऊ शकतं. एवढेच नाही तर मृत्यूही होऊ शकतो. जेव्हा मला या आजाराबद्दल कळलं तेव्हाच मी मुद्दाम तुमच्याशी भांडण सुरू केलं, जेणेकरून मी स्वतःला तुमच्यापासून दूर करू शकेन. तुमचं आणि मुलाचं आयुष्य माझ्यासाठी खूप मौल्यवान होतं. मी तुमच्यावर कधीच तिरस्कार केला नाही आणि माझ्या आयुष्यात दुसरा पुरुष कोणीच नव्हता ज्याच्यासाठी मी तुम्हाला सोडलं. फक्त हा आजार होता ज्याने आपल्याला वेगळं केलं. डॉक्टर म्हणाले होते की जसं जसं दिवस जातील हा आजार वाढत जाईल. 1 महिना झाला की घरातील इतरांनाही तो बाधू शकतो. या आजाराचा जगात अजून इलाज नाही. हा संसर्ग इतरांनाही होऊ शकतो. म्हणून मी तुमच्याकडून घटस्फोट घेऊन एका विरान जंगलातील झोपडीत राहिले आणि इथेच मनाचा मृत्यू होईल. मला खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर हे पत्र तुम्हाला मिळेल. मला माफ करा, मी तुम्हाला जेवढा त्रास दिला आहे त्याचे मला खूप दुःख आहे. माहीत नाही मी दिलेला त्रास तुम्हाला किती काळ जाणवेल. पण मी मनापासून देवाला प्रार्थना करते की देव या काळात कमी करो आणि मी लवकर या जगातून निघून जावं. तुमच्यापासून दूर गेल्यावर आज 3रा दिवस आहे आणि मी हे पत्र लिहिले आहे. आशा आहे की ते तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मला क्षमा कराल. हे पत्र वाचताच मी जोरजोरात रडू लागलो. माझा आवाज ऐकून सर्व लोक जमले आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की मी माझ्या पत्नीच्या मृतदेहावर डोकं ठेवून रडत आहे, तेव्हा त्यांनी आमच्या नशिबावर खेद व्यक्त केला. जेव्हा मी माझ्या मुलांना हे सांगितलं, तेव्हा ते सुद्धा रडू लागले आणि म्हणाले, "मम्मीने आपल्या सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला आपल्यापासून दूर केलंय. तिच्या सेवेची आपल्या संधीसुद्धा दिली नाही आणि पुन्हा एकदा आपल्यासाठी स्वतःचा जीव कुर्बान केला. काश तिने जर आपल्याला सांगितले असते तर आपण तिचा इलाज केला असता. आपल्याला सुद्धा याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तिची अवस्था पाहून सुद्धा आपण अंदाज लावू शकलो नाही की ती कोणत्या दुःखातून, वेदनेतून जात आहे. त्यावेळेस मला समजले की माझी पत्नी मला घटस्फोट देऊन नाराज करून का गेली होती. खरं तर तिने माझ्या आणि माझ्या मुलांच्या आयुष्यात खूप मोठे उपकार केले होते आणि या उपकाराच्या बदल्यात देवाने तिचं नाव प्रेमाने सांभाळणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट केले. आता मी रोज तिला जिथे अग्निदाग दिला आहे तिथे जातो, ताजी फुले ठेवतो आणि तिच्याशी खूप खूप बोलतो आणि सांगतो, जरी तू या जगातून गेली आहेस तरी तू स्वर्गात माझी वाट पहा. आपण दोघे स्वर्गातील साथीदार बनू. या जगात 30 वर्ष एकत्र घालवल्यानंतर तुझ्यापासून दूर जाण्याचा विचार सुद्धा माझ्या आत्म्याला अस्वस्थ करतो.
आता मी माझ्या मृत्यूची वाट पाहत आहे. आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. फक्त माझ्या पत्नीकडे जाण्याची वाट बघत आहे. त्या पत्नीकडे जिने आमच्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग केलाय आणि आम्हाला कधीही जाणू सुद्धा दिलं नाही. देव माझ्या पत्नीला स्वर्गात उच्च स्थान देव. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या भावनिक आणि हृदयस्पर्शी कथेचे तात्पर्य हे आहे की खरं प्रेम हे निस्वार्थ प्रेम असतं, जे आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी कोणत्याही त्यागास तयार असतं. कुणाचाही त्याग आणि प्रेम योग्य वेळी ओळखणं आणि त्याचं कौतुक करणं आवश्यक असतं. कारण बऱ्याचदा आपण आपल्या जवळच्यांच्या भावना आणि वेदना तेव्हा समजतो जेव्हा ते आपल्या सोबत नसतात. ही कथा हेही शिकवते की प्रेम अमर आहे, जे मृत्यूनंतरही जिवंत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा. म्हणजेच पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.